आहोत। राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित तरुणीची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी देखील आता करण्यात आली आहे। वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट हा संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार आहे। पीडित तरुणीवर उपचार सुरू आहेत। दरम्यान या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे। पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून ही मोठी घडामोड आता समोर येते आहे। एका 26 वर्षाच्या तरुणीवर एका बसमध्ये अत्याचार केल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि त्यामुळे आता संतापाची लाट देखील पसरलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। या संदर्भातले काही सीसीटीव्ही फुटेज हे लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहे। तर 26 वर्षीय तरुणीवरती पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे। मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका। इतकंच काय, सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका। शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापादांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे। महाराष्ट्र पोलीस, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन हे आपल्या सुरक्षितेसाठी सतर्क आहेत, पण आपण देखील सावधगिरीच्या भूमिकेमध्ये असावं। अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका। कोणतीही माहिती हवी असल्यास त्या भागातल्या शासकीय यंत्रणेकडे चौकशी करावी। सतर्क रहा। अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही दिशाभूल होत असताना त्याला बळी पडू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।